महाराष्ट्रीयन कोणताही सण म्हटला अथवा महाराष्ट्रीयन लग्न म्हटलं की सर्वात पहिलं समोर चित्र उभं राहतं ते नऊवारी साडीचं। नऊवारी साडी ही महाराष्ट्रातील साड्यांची शान आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। नऊवारी साड्यांचे अनेक प्रकार आहेत। आपल्याला फक्त नऊवारी साडी इतकंच साधारणतः माहीत असतं। बऱ्याच जणींना वाटतं नऊवारी म्हणजे फक्त काष्टा काढणं, पण असं अजिबात नाही बरं का। नऊवारी साडीचे अनेक प्रकार आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नववधूकरिता ब्राह्मणी नऊवारी साडी। पूर्वीपासून ब्राह्मण पद्धतीच्या नऊवारी साड्या या विवाह सोहळ्याच्या वेळी अथवा सणासमारंभाला नेसल्या जायच्या। ही नेसायची एक विशिष्ट पद्धत आहे। या नऊवारी साडीच्या काठाकडचा भाग वर उचलून कमरेला खोचला जातो, ज्याला ओचा असं म्हटलं जातं। या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे गोळदार ओचा। पूर्वी महिला या ओच्यामध्ये बऱ्याच वस्तू ठेवत असत, कारण हा ओचा साधारणतः 8 ते 10 इंचाचा असतो। शिवाय यामध्ये निऱ्यांचा गोळही जास्त असतो। या साडीमध्ये निऱ्या कमरेला न खोचता त्या एकत्र घेऊन त्यांचं केळं काढलं जातं। पूर्वी त्यामध्ये पैसे ठेवले जायचे। ही साडी साधारणतः पायापर्यंत झाकलेली असली तरी तुमच्या पोटऱ्यांची काही भाग मात्र उघडा राहतो। सध्या या साडी नेसताना आतमध्ये स्लॅक्स देखील घातली जाते, पण पूर्वीच्या महिलांना त्याची गरजच भासत नव्हती। नऊवारी सिल्क। हल्ली नऊवारीमध्ये सिल्क साड्यांनाही नववधूसाठी खास मागणी असते। यामध्ये पैठणी सिल्क जास्त प्रमाणात वापरली जाते। अतिशय चापून चोपून अशी शरीराला घट्ट बसेल अशा तऱ्हेने ही साडी नेसण्यात येते। साडीचा पदर हा एक सरळ रेषेमध्ये काढलेला नसतो आणि खांद्यावरून वर खाली अशा प्रकारे काढला जातो। त्याशिवाय मागचा काष्टा हा दोन्ही काठ मधोमध यावेत अशा तऱ्हेने काढला जातो। फार पूर्वी लावणीसाठी विशिष्ट काठपदराच्या साडीचा उपयोग केला जात होता, पण आता फॅशननुसार सिल्क आणि अगदी सिंथेटिक साडीचाही वापर करण्यात येतो। कॉटन ब्लेंड नऊवारी साडी। बऱ्याच जणांना सुसुईत साड्या आवडत नाहीत। अगदी अंगाला व्यवस्थित चिकटून राहणाऱ्या नऊवारी आणि कॉटन ब्लेंडच्या साड्या यासाठी जास्त चांगल्या। या साड्या तुम्हाला अंगाला जास्त घाम आला तरी टिपून घेतात। लग्नामध्ये खूपच घाई असते, ही साडी नेसायला सोपी असते आणि अंगाला व्यवस्थित फिट बसते। ही साडी सहसा ब्राह्मणी अथवा पेशवाई पद्धतीने नेसवली जाते। फक्त नववधूसाठी यामध्ये जास्त ब्राईट रंग नसतात, त्यामुळे कदाचित ही साडी तुम्हाला हवा तसा फील लग्नात आणू शकत नाही। बिग बॉर्डर नऊवारी। लग्नात वेगवेगळ्या पद्धतीच्या नऊवारी वापरल्या जातात। काही जणांना मोठ्या अर्थात बिग बॉर्डर नऊवारी नेसायला जास्त आवडते। या बॉर्डरमुळे नऊवारीचा साज अधिक चांगला उठून दिसतो। ही साडी नेसताना तुम्हाला डिझायनर ब्लाऊज वापरता आला तर अधिक उठून दिसेल। यामध्ये अनेक व्हरायटी असतात आणि तुम्हाला पैठणी साड्यांमध्ये अशा बिग बॉर्डरची नऊवारी अधिक चांगल्या मिळू शकतात। साडीचा पदर हा एका सरळ रेषेमध्ये काढलेला नसतो आणि खांद्यावरून वर खाली अशा प्रकारे काढला जातो। त्याशिवाय मागचा काष्टा हा दोन्ही काठ मधोमध यावेत अशा तऱ्हेने काढला जातो। यामुळे याचा काठ नीट एका रेषेत समोर दिसतो। पैठणी नऊवारी। नववधूसाठी पैठणी ही तर खासच असते। बऱ्याचदा लग्नासाठी खास पैठणी शिवूनही घेतली जाते, पण पैठणी नेसण्यात मजा आहे ती शिवून घातलेली नऊवारी साडी कशी घालायची हे समजण्यातच जास्त वेळ जातो। पैठणी तुम्ही पेशवाई अथवा ब्राह्मणी कोणत्याही पद्धतीने नऊवारी नेसू शकता। तुम्हाला त्यावर उपरणे देखील घ्यायचे असते, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तुमची पैठणी नऊवारी कशी उठून दिसेल हे नीट बघा। तुम्हाला त्यामध्ये महाराणी पैठणी, फ्लोरल पैठणी कशा डिझाईनची साडी हवी आहे ते पाहून घ्या। कोल्हापुरी नऊवारी। यामध्ये साधारणतः 2 काष्टा असलेल्या नऊवारी साड्या असतात, ज्याला जिजाऊ डबल काष्टा असंही म्हटलं जातं। पण कोल्हापूरमधील बऱ्याच भागांमध्ये शेतकरी महिला
ज्या नऊवारी साड्या नेसतात त्या साधारणतः गुडघ्यापर्यंत नेसतात, तर जिजाऊ डबल काष्टामध्ये दुभागलेल्या भागामध्ये 2 काष्टे दिसतात, ज्याला काठही असतात. पेशवाई नऊवारी ही नऊवारी साडी नेसण्याची पद्धत साधारणतः ब्राह्मणी पद्धतीप्रमाणेच आहे, पण ब्राह्मणी पद्धतीच्या तुलनेमध्ये पेशवाई नऊवारीचा ओचा हा कमी असतो. इतका मोठा ओचा या पद्धतीत काढला जात नाही. अगदी 4-5 इंचाचा ओचा काढला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये पेशवाई नऊवारी साडी नेसण्यासाठी भरजरी साड्यांचाच वापर केला जात होता, पण आता यामध्ये बऱ्यापैकी बदल झाला आहे. सिल्क साडीची कोळी नऊवारी. कोळी समाजामध्ये खूपच वेगळ्या पद्धतीने ही नऊवारी साडी नेसण्यात येते. ही साडी गुडघ्यापर्यंत नेसली जाते, कारण समुद्रामध्ये काम करत असताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तशा पद्धतीत ती साडी नेसली जाते. साधारणतः कोल्हापुरी पद्धतीनेच ही साडी नेसली जाते, पण या साडीचा जास्त घोळ नसतो आणि ही साडी अगदी घट्ट नेसली जाते. तर साडीच्या पदराचा भाग हा देखील कमरेला गुंडाळलेला जातो आणि ब्लाऊजवर फुलांची नक्षी असलेली कॉटनची ओढणी घेतली जाते. शिवाय या नऊवारी साड्या देखील जास्त प्रमाणात कॉटनच्याच असतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे या साड्यांवर फुलांचं नक्षीकाम जास्त प्रमाणात असतं. बॉलिवूड कलेक्शन नऊवारी. नऊवारी साडीचं बॉलिवूड कलेक्शन बघायला गेलं तर तसं जोरदार आहे. खरं तर बाजीराव मस्तानी या चित्रपटानंतर या नऊवारी साडीला अधिक महत्त्व आलं. अर्थात त्या चित्रपटामध्ये प्रियांका आणि दीपिकाला नेसवण्यात आलेली नऊवारी ही वेगळ्या पद्धतीची होती, पण तरीही त्यावेळी त्यांनी नेसलेली साडी कशी पारंपरिक नाही यावरून बरेच वाद झाले. पण त्यानंतरही नऊवारी नेसण्याच्या किती विविध पद्धती असू शकतात हे समोर आलं. नऊवारी साडीमध्ये वैविध्य आहे. याआधी देखील बऱ्याच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या नऊवारी साड्यांचा उपयोग करण्यात आला आहे. विशेषतः काही गाण्यांमध्ये नऊवारी साडीचा उपयोग केलेला दिसून येतो. आताच नाही तर अगदी पूर्वीपासून बऱ्याच चित्रपटांमध्ये नऊवारी साडी अनेक अभिनेत्रींनी नेसलेल्या आहेत. नुकताच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मणिकर्णिका या कंगना रनौतच्या ऐतिहासिक चित्रपटातही विविध पद्धतीच्या नऊवारी साड्यांचा लूक पाहायला मिळाला. कॅज्युअल कॉटन नऊवारी. काही नववधूंना डिझायनर अथवा अगदी भपकेबाज साड्या आवडत नाहीत. त्यांच्यासाठी कॅज्युअल नऊवारी साडी बाजारात मिळतात. तुम्हाला अगदी पटकन आणि सहज लग्नाच्या घाईतही या नऊवारी साडी नेसता येतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या साड्या अजिबात जड नसतात, त्यामुळे लग्नात वावरायला अगदी सहज सोपे होते. तसेच ही साडी अंगाला चिकटून बसते, त्यामुळे सुटायचे टेन्शनही राहत नाही. ही साडी ही ब्राह्मणी पद्धतीने नेसता येते. रेडीमेड नऊवारी. सध्या लग्नामध्ये खूपच घाई गडबड असते, तर काही जणींना नेसलेली साडी सांभाळण्याची सवय नसते. अशा नववधूंसाठी तुम्ही रेडीमेड नऊवारी घेऊ शकता. ही साडी तुम्हाला नेसावी लागत नाही. तुमच्या आवडीप्रमाणे आणि मापाप्रमाणे तुम्हाला ही शिवून घेता येते. शिवलेली ही साडी पटकन घालणे सोपे होते. ही तुमच्या पायजम्याप्रमाणेच तुम्हाला घालायची असते, त्यामुळे साडी नेसण्याचा तुमचा वेळ वाचतो. डिझायनर नऊवारी. सगळ्यांनाच पारंपरिक अथवा पैठणी अशा नऊवारी आवडत नाहीत. त्यांच्यासाठी डिझायनर नऊवारी हा पर्याय उपलब्ध आहे. अतिशय चापून चोपून अशी शरीराला घट्ट बसेल अशा तऱ्हेने ही साडी नेसण्यात येते. पायाकडच्या बाजूला घोळ कमी असतो. फार पूर्वी लावणीसाठी विशिष्ट काठपदराच्या साडीचा उपयोग केला जात होता, पण आताच्या फॅशननुसार डिझायनर आणि अगदी सिंथेटिक साडीचाही वापर करण्यात येतो. काष्टा साडी. काष्टा हे नऊवारी साडीचे वैशिष्ट्य आहे, पण सगळ्यांनाच नऊवारी लुगडे नेसता येत नाही. त्यासाठी तुम्हाला खूप सराव असावा लागतो. 2 काष्टा असलेल्या नऊवारी लुगडे असतात. बऱ्याच भागांमध्ये शेतकरी महिला ज्या नऊवारी लुगडे नेसतात त्या साधारणतः गुडघ्यापर्यंत नेसतात, तर जिजाऊ डबल काष्टामध्ये
दुभंगलेल्या भागामध्ये 2 काष्टे दिसतात. या साड्यांमध्ये साडीचे काठही दिसून येतात. तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये पर्याय निवडू शकता. मग नऊवारी साडीचे प्रकार तुम्हाला कसे वाटले? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? ते नक्की लाईक व कॉमेंट्स करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.